बिहारचा मतसंग्राम आणि आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण निवडणूक 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर मोदी लाट आणि भाजप सरकार, भाजपबद्दलचं नेमकं राष्ट्रीय परसेप्शन काय आहे, राज्यांमधलं परसेप्शन काय ते बघायला मिळणार आहे। दुसरीकडे काँग्रेस आणि मित्रपक्ष, ज्याला महागठबंधन बिहारमध्ये किंवा यूपीए केंद्रामध्ये म्हटलं जातं, त्याबद्दलचं वारं कसं आहे, राहुल गांधी जे बऱ्याच काळापासून आक्रमक राहिलेले त्या आक्रमकतेला लोक प्रतिसाद देत आहेत का, आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रादेशिक पक्षांचं नेमकं भवितव्य काय आहे याच्या बाबतीत काही एक दिशा दिग्दर्शन करणारी अशी निवडणूक आहे। आणि त्या निवडणुकीच्या बाबतीत बोलण्याकरता आपल्यासोबत मान्यवर आहेत। मी जातोय जयंत माइंडकरांकडे आणि त्यानंतर मी भाजपकडे जाईन। माइंडकरजी, माझा इथला प्रश्न असा आहे की लालू प्रसाद यादव आणि त्याच्यानंतर आजही तेजस्वी यादव यांना गुंडाराजची उपमा भाजप अजूनही ती आठवण करून देतंय की हे आले तर गुंडाराज परत येईल। कदाचित आजच्या पिढीच्या प्रेक्षकांना जे हे बघतायत त्यांना कदाचित त्याचा रेफरन्स लागणार नाही। हा गुंडाराजचा संदर्भ कसा आहे आणि त्याचा आजही त्याची उपयुक्तता ही लागू होते का? भाजप ते जे शस्त्र म्हणून वापरते त्याची तशी उपयुक्तता आहे का? आता जो पक्ष पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं हे त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास 60 वर्षांनी, 60 ते 63 वर्ष, 60 वर्षांनीच वापरत आहे। त्याला 20 वर्ष मागे जाणं हे संयुक्तिक आहे, त्यात काही नवल काहीच नाही। कारण नेहरूंची आठवण जो पक्ष रोज काढतो, म्हणजे आत्ताच मी एक ते कार्टून पाहत होतो की नेहरूंची आठवण तेवढ्या मोठ्या प्रमाणात, तेवढ्या वेगाने रोज काढली जाते जेवढ्या वेगाने भाजपनी किती काम केलं याचाही दावा केला जातो। त्याच्यामुळे हे काढणं हे साहजिक आहे। लालू प्रसाद यादव, आपण म्हणता की 1990 ते 2005 ठीक आहे, त्यांचा लालू राज होता। अगदी त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये मोठमोठ्या कारच्या शोरूम मधून काहीही न सांगता कार्स उचलल्या गेल्या, अशा प्रकारचे रिपोर्ट्स हे आलेले आहेत। ते आपल्यासारख्या त्या मीडियानी दिलेले आहेत, तेव्हा मी स्वतः सुद्धा ते रिपोर्ट पाहिलेले आहेत। त्याच्यामुळे त्यात नवल काहीच नाही किंवा लपवण्याचंही काहीच नाही। पण आता 20 वर्षात तुम्हाला संधी काय मिळालेली आहे? याच तेजस्वी यादव बरोबर नितीश कुमार होते काही काळ का होईना, मग ते तुम्हाला तेव्हा चाललेले नव्हते। मग 20 वर्षात तुम्ही असं काय केलेलं आहात की ज्यामुळे आता हे गुंडाराज येऊ शकणार नाही?